नमस्कार, मी आबा माळकर. आपण पाहतात लक्षवेध 2020. मित्रांनो, गेल्या आठवड्यात आम्ही एक एपिसोड केला होता आणि हा एपिसोड प्रामुख्याने चायनीज कंपनी ओप्पो आणि इस्रोचा करार यांच्या बाबत होता. त्यावेळेस जस्ट ही घटना घडली होती किंवा त्याची बातमी आली होती. पण नंतरच्या काळात म्हणजे साधारण एक आठवड्याच्या काळामध्ये याच्यावर प्रचंड गदारोळ सुरू झालेला आहे. मतप्रवाह अगदी वेगवेगळे आहेत. अनेक जण या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला ठोकतायत. तर दुसऱ्या बाजूला नेमकी याबाबत काय भूमिका घ्यावी किंवा याबाबत नेमकी सरकारची भूमिका काय हे सर्वसामान्याला माहिती नाहीये. आणि म्हणूनच आज आम्ही त्या एपिसोडचा दुसरा भाग आज करत आहोत. आणि आज देखील आपल्या सोबत आहेत वैज्ञानिक डॉक्टर चैतन्यगिरी. चैतन्यजी नमस्कार, आपलं स्वागत आहे. आबा नमस्कार. तुमच्या सर्व प्रेक्षकांना माझा सप्रेम नमस्कार. चैतन्य, मागच्या आठवड्यात आपण बघितलं की तो जो आपला एपिसोड झाला ओप्पो आणि इस्रो मधला कराराचा, तो प्रचंड गाजला. लोकांनी तो खूप ऍडमायर केला आणि त्याच्यावर प्रतिक्रियाही आल्या, चांगल्या प्रतिक्रिया आल्या. मला काही फोन आले की हा एपिसोड अर्धवट वाटतो, याचा पुढचा भाग आम्हाला तुम्ही सांगा. आणि त्या अनुषंगाने आपण हा एपिसोड करतोय. तर आता या कराराबाबत आक्षेप घेतले जात आहेत आणि त्या आक्षेपाबाबत मी आज प्रश्न विचारणार आहे. तर माझा पहिला प्रश्न असा आहे, जो आक्षेप नोंदवला गेला, विशेषतः डाव्यांनी नोंदवलाय, की हा करार भारतीय सुरक्षा व्यवस्थेला धोका आहे. खरंच हा धोका आहे? डाव्यांना भारतीय सुरक्षेची कधी काळजी होती जे ती आज काळजी करतायत? बरोबर. इथपासून मी सुरुवात करीन. हे पहा, भारत एक प्रचंड मार्केट आहे, प्रचंड बाजारपेठ आहे आणि या बाजारपेठाची पायामुळं नुसतीच भारतात नसून अख्ख्या दक्षिण एशिया आणि गेल्या 5-6 वर्षामध्ये जेव्हापासून मोदी सरकार आलेली आहे, या बाजारपेठाची पायामुळं पश्चिम एशियामध्ये, दक्षिण ईशान्य एशियामध्ये पण रोवली गेलेली आहे. तर यापुढे मेक इन इंडिया अंतर्गत किंवा आत्मनिर्भर भारत अंतर्गत जे काही प्रणाली किंवा जे काही साधन सामग्री भारतात ज्याचं उत्पादन होणार आहे, ती साधन सामग्री या देशांमध्ये, आफ्रिकेच्या देशांमध्ये विकली जाणार आहे. तर येता काळ, येते 30 वर्ष तरी 21व्या शतकातले हे भारताचे आहेत. आणि हा जो बुलिश ऍटिट्यूड आहे, ज्याला मार्केटच्या भाषेमध्ये, स्टॉक मार्केटच्या भाषेमध्ये बुलिश ऍटिट्यूड म्हणतात, तो बुलिश ऍटिट्यूड जगभरातल्या मोठमोठ्या इन्व्हेस्टर्सचा आहेत. आणि आपले भारतातलेही मोठे इन्व्हेस्टर्स भारतावर खूप बुलिशपणे अगदी त्याचं पाठराखण करतायत. या व्हिडिओमध्ये पण मी तसंच पाठराखण करीन. पण हा विषय थोडासा कॉम्प्लेक्स आहे. या विषयामध्ये खूप अनेक छटा आहेत आणि या छटांचा आपल्याला सखोल अभ्यास करणं गरजेचं आहे. मी इथपासून सुरुवात करीन की इस्रो ही भारतीय सरकारची सर्वात लाडकी अशी एक संस्था आहे. ती लाडकी यासाठी कारण भारतीय सेनेच्या व्यतिरिक्त फार कमी संस्था अशा आहेत ज्या भारतीय जनमानसामध्ये एक प्रकारचं जे आत्मविश्वास आहे देशाबद्दलचं किंवा एक गौरव आहे ते निर्माण करतात. आणि इस्रो त्या संस्थांपैकी एक आहे. तर त्यामुळे जनतेचं अंधळ प्रेम म्हणता येईल या संस्थेवर आहे. आता ते अंधळ प्रेम यासाठी कारण बऱ्याच लोकांना जे वैज्ञानिक क्षेत्रामधले नाही आहेत त्यांना ही संस्था एक्झॅक्टली काय करते, नेमकी काय करते हे फार माहिती नसतं. तर आणि ते माहितीचा पुरवठा पण कमी आहे कारण इस्रो मधून प्रेस रिलीज किंवा एखादी न्यूज रिपोर्ट बाहेर आल्याशिवाय आतली माहिती फार कळत नाही. कारण सरकारी संस्था आहे, त्याचा PR जो असतो तो फार एवढा कणखर नाहीये. आता त्यामध्ये एक गोष्ट आपल्याला लक्षात घेतली पाहिजे की अमेरिकेची जी अंतराळ संस्था आहे नासा, त्यांची एक चायनाला टाळण्यासाठी एक सेपरेट नीती आहे, एक वेगळी नीती आहे, ज्याला ते नासा एक्सक्लुजन पॉलिसी ऑफ 2011 बोलतात. 2011ची चायनाला टाळणारी एक पॉलिसी आहे ज्याच्यामध्ये नासाला अमेरिकन सरकारने सांगून ठेवलेलं आहे की तुम्ही चीनी कुठल्याही प्रोजेक्टवर काम करणार नाही किंवा चीनी वैज्ञानिकांसोबत काम करणार नाही.
आता ह्याच्यावर दोन प्रकारची मतं अमेरिकेत आढळतात, पण अमेरिकन सरकार ती रिपब्लिकन असो किंवा डेमोक्रॅट असो, ते दोन्हीही क्लिअर आहेत की चीन सोबत काम करण्याच्या आधी थोडंसं आपल्याला प्रत्येका प्रोजेक्टचं प्रपोजलचं एक सखोल निरीक्षण करावं लागणार आहे. भारताच्या जे केसमध्ये, आपल्या केसमध्ये ते तसं नाहीये. इस्रोची कुठलीही चीनला टाळण्याची पॉलिसी नाहीये, पण तरीही गेल्या 60 वर्षाच्या 50 वर्षाच्या इतिहासात जर आपण पाहिलं, भारतीय अंतराळ संस्थेने चीन सोबत फार काही काम केलेलं नाहीये. त्याला इतिहास आहे. 62चं युद्ध म्हणत किंवा चीनी जे अण्वस्त्र ज्या चाचण्या होत्या, ज्या 60च्या दशकामध्ये अत्यंत वेगाने चालल्या, त्या झाल्यानंतर भारतीय अंतराळ संस्थाने त्यांच्यासोबत काम केलं नव्हतं. आणि त्या काळात पण जर तुम्ही बघितलं तर रशिया आणि अमेरिका हे दोन शीतयुद्धाचे दोन टोकं होते आणि आपण त्या दोघांमध्येच एक समतोल बॅलन्स मेंटेन करत आपलं जे अस्तित्व आहे ते मेंटेन करत होतो. आता हा झाला इतिहास. आता जेव्हा इस्रोनी ऑप्पो सोबत एक करार जेव्हा साईन केला, त्याच्यामध्ये गदारोळ यासाठी उठला कारण गलवानच्या चकमकीनंतर, गलवान प्रांतातल्या मागच्या वर्षीची जी चकमक झाली, ज्याच्यामध्ये अनेक भारतीय वीर शहीद झाले, त्या चकमकीनंतर भारतीय सरकारने अनेक चीनी ऍप्सवर, मोबाईल ऍप्लिकेशन्सवर बंधनं घातली. आणि एक पाऊल पुढे जाऊन एक फार निरागस असं मत होतं की आपण चीनी मोबाईलवर पण बंधनं घालूया आणि बहिष्कार टाकूया. बरोबर. बहिष्कार ही जनता टाकू शकते, बहिष्कार सरकार टाकू शकत नाही. हा, आणि आपण बहिष्कार टाकायला पण लागलो. जसं विवो का ओप्पो या दोन्ही पैकी कुठल्या तरी एका कंपनीनी इंडियन प्रीमियर लीगला, IPL ला स्पॉन्सरशिप केली होती. भारतीय टीमच्या जर्सीजला पण त्यांनी स्पॉन्सरशिप केलेली. त्यावर पण खूप गदारोळ झाला होता. तर जो सेंटिमेंट आहे तो योग्य आहे, पण सरकारने तसं पाऊल उचललं तर काय होईल याला आपल्याला एकदम बारीकरित्या चाचणी करणं गरजेचं आहे. आता इस्रोने कशासाठी करार केला? तो यासाठी करार केला की नाविक, NAVIC, जो भारताचा सॅटेलाइट नॅव्हिगेशन सिस्टम आहे, त्याच्या सर्व्हिसेस ज्या येत्या काळात उभारणार आहेत, त्या सर्व्हिसेस अजून आपल्याकडे अवेलेबल नाही आहेत. त्या येत्या काळात ज्या येणार आहेत त्या सर्व्हिसेससाठी सगळे मोबाईल फोन जे भारतात विकले जात आहेत ते सज्ज झाले पाहिजे. तर तो मोबाईल फोन अमेरिकेतल्या आयफोनचा असो किंवा जपानच्या सोनीचा असो, म्हणा सोनी आजकाल फार काही फोन्स विकत नाहीत भारतामध्ये, पण फिनलँडच्या नोकियाचा असो, साऊथ कोरियाच्या सॅमसंगचा असो किंवा या ज्या चीनी कंपन्या आहेत त्यांचा असो, या सर्व फोन्समध्ये भारताची नॅविक ची प्रणाली आहे ती त्याच्यामध्ये सज्ज झाली पाहिजे. हा एवढा आग्रह आहे. आता त्याकरता भारताने सुरुवात कशी केली? भारताने नाविकच्या आधी एक गगन नावाचा एक सिस्टम होता जो एअर ट्रॅफिक मॅनेजमेंटसाठी वापरला जातो. तर इस्रोने एअरपोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया सोबत गगन नावाची प्रणाली बनवली आणि भारताच्या आपली जितकी ज्युरिस्डिक्शन आहे, आपली जितकी टेरिटरी आहे, आपल्या भौगोलिक जो काही आपला हे आहे, आपल्या बॉर्डर्स मध्ये गगन सिस्टम वापरला जातो. आणि तो गगन सिस्टम असा आहे की आंतरराष्ट्रीय विमानं जितकी आतमध्ये भारतात येत आहेत ते भारताच्या एअरस्पेस मध्ये आल्यानंतर गगनचा सिस्टम ऍक्टिव्हेट होतो. किंवा जे डोमेस्टिक उड्डाणं आहेत त्यात इंडिगो आलं, विस्तारा आलं, सगळं आलं, हे सगळी विमानं यांना बंधनकारक केलेलं आहे यावर्षीच भारत सरकारने की तुम्ही गगनचा सिस्टम वापरायचा. तुम्ही GPS किंवा चायनाचा जो बैदू नावाचा सिस्टम आहे जो नाविक सारखाच आहे तो वापरायचा नाही. तुम्ही आपला आहे, आपण बनवलेला आहे तो तुम्ही वापरायचा. तर हे बंधनकारक केलं. त्यामध्ये भारतीय रेलला पण नाविक वापरण्यासाठी बंधनकारक केलेलं आहे. तर भारतीय ट्रेन, भारतीय रेल्वे जी आहे ती आता नाविकचा वापर करते. तर आपले जे इंजिन असतात ट्रेनच्या, इंजिन मध्ये जो कॉकपिट असतो मोटरमॅनचा, त्या कॉकपिट मध्ये एक वेगळा एक स्क्रीन ठेवलेला असतो आणि त्या स्क्रीनवर तुमचं ट्रेनचं रिअल टाइम ट्रॅकिंग, की या क्षणी या वेळेला ही ट्रेन कुठे आहे याचं कम्युनिकेशन त्या ट्रेनमध्ये आणि कमांड अँड कंट्रोल सेंटर पर्यंत होतं. मग
जे अनमॅन्ड क्रॉसिंग होते, जिथे बऱ्याच काळ आपल्या इथे ऍक्सिडेंट व्हायचे, त्या अनमॅन्ड क्रॉसिंग्सवर सुद्धा हे सिस्टम बसवले गेलेले आहेत. म्हणा अनमॅन्ड क्रॉसिंग काढून टाकण्याचं पण काम भारतीय रेलनी हाती घेतलेलं आहे. आणि हे आपण नेहमीच सुरेश प्रभूंकडून ऐकलेलं आहे, गडकरींकडून ऐकलेलं आहे, आपण पियुष गोयलांकडून ऐकलेलं आहे, आणि आता जे रेल्वे मंत्री आहेत त्यांच्याकडून सुद्धा. त्यानंतर ट्रेन्स ज्या दिरंगाईने येत होत्या, ज्या लवकर येत होत्या, त्यांच्या पण कम्युनिकेशन मध्ये हा सिस्टम वापरला जातो. तर भारत सरकारने नाविक प्रणाली, भारत सरकारच्याच अंतर्गत असलेले सर्व ज्या संस्था आहेत, ते एअरपोर्टची असो किंवा रेल्वेची असो, त्यांना वापरण्यास बंधनकारक केलेलं आहे. आता पुढचं पाऊल म्हणजे ते जनतेपर्यंत कसं पोहोचावं. कारण भारत रेल किंवा एअरपोर्ट्स ऑथॉरिटी ही काही नुसतीच एक बाजारपेठ नाहीये नाविकसाठी. प्रत्येका मोबाईल फोनवर ही प्रणाली आली पाहिजे, आणि त्याकरता भारत सरकार ही प्रयत्नशील आहे. बरोबर. पण माझा प्रश्न असा होता की ओप्पो जो आहे ही चायनीज कंपनी आहे, आणि ह्या चायनीज कंपनी बरोबर जो करार झालेला आहे, तर चीनचा असा एक रूल आहे, एक कायदा आहे की चीनी ज्या ज्या कंपन्या आहेत त्यांना चीनी इंटेलिजन्स ब्युरो बरोबर, म्हणजे चीनी गुप्तहेर खात्याबरोबर सहकार्य करणं त्यांच्या कायद्यानुसार बंधनकारक. आता ओप्पो आणि इस्रो मध्ये जो करार होईल नाविक बाबत, तर त्याच्यामुळे जो डाटा उपलब्ध होईल, तर तो डाटा या कायद्याद्वारे चीन स्वतःच्या ताब्यात घेऊ शकणार नाही का? हे पहा, कसं होतं की आपण जर भारतीय मोबाईल फोन मार्केट पाहिला, तर या भारतीय मोबाईल फोन मार्केटमध्ये चीनी फोन याचा जो शेअर आहे तो सर्वात मोठा आहे. याचा वाटा जो आहे तो सर्वात मोठा आहे. जवळपास 65% मोबाईल फोन जे आज ज्याची विक्रेती होते भारतामध्ये, ते चीनी मूळच्या कंपन्यांचे आहेत. आता आपल्याला हे माहिती आहे का की ऑप्पो, विवो, रिअलमी, वन प्लस, IQO हे सगळ्या ज्या कंपन्या आहेत या एकाच मालकीच्या आहेत. त्यांचा जो बेनिफॅक्टर, त्यांचा जो ओनर आहे, बेनिफिशियरी आहे, तो एकच कंपनी आहे. त्या कंपनीचं नाव आहे BBK इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन. या कंपनीचं नाव आपण ऐकत नाही, कारण या कंपनी ही पॅरेंट कंपनी आहे. याचे हे सगळे सब ब्रँड्स आहेत. अच्छा, ओके. त्यामध्ये रिअलमी आणि वन प्लस जर पाहिलं तर ते थोडेसे हाय एंड ब्रँड्स आहेत, आणि ओप्पो आणि विवोचे. बरोबर. हा, तर हे सगळे एकच परिवार आहे हा. त्यानंतर शाओमीचा एक वेगळा परिवार आहे. आणि शाओमीचा आज भारतीय मार्केटमध्ये वाटा सर्वात मोठा आहे मोबाईल फोनचा, स्मार्टफोन्सचा. शाओमी परत चायनीज आहे, हुआवे चायनीज आहे. फक्त हुआवेचं असं झालं की हुआवे 2017-18 नंतर एवढं बदनाम झालं की त्या बदनामीमध्ये त्याला भारतात मार्केट स्थापनच करता आलं नाही त्याच्यासाठी. पण ऑप्पो, विवो यांनी क्रिकेटर्सला म्हणा, बॉलिवूडच्या कलाकारांना म्हणा, ब्रँड अँबॅसेडर बनून कसं बसं आपल्या मार्केटमध्ये, आणि मार्केट म्हणजे शहरी मार्केट पण नाही, गावा खेड्याने पण जर तुम्ही जाल दुकानांमध्ये तुम्हाला ऑप्पो, विवोचे असे साइन बोर्ड दिसतात दुकानांच्या. बरोबर. तर हे मार्केट पेनिट्रेशन त्यांचं खूप आहे. आता त्याच्या एक पाऊल पुढे जाऊन मी सांगेन की जगामध्ये मोबाईल फोन सरळ साध्या रीतीने बनत नाहीत. आपल्या इथे लावा, कार्बन मोबाईल्स, मायक्रोमॅक्स सारख्या कंपन्या आल्या, पण त्यांनी इथे फक्त काही काळासाठी मोबाईल फोन असेंब्ली करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी पूर्ण जो इकोसिस्टम असतो त्यांना तो बांधता आला नाही, कारण त्याच्यामध्ये सरकार, भूतपूर्व सरकार उदासीन होतं असं मी म्हणेन. अच्छा. हा, आता जेव्हा मी म्हणतो की साधं सुद्धा नाही आहे, त्याचं कारण असं की मोबाईल फोन बनण्यासाठी जो सर्वात महत्वाचा घटक असतो त्याला सेमी कंडक्टर म्हणतात. आणि सेमी कंडक्टरच्या मार्केटवर पूर्णपणे ताबा मॅन्युफॅक्चरिंगचा हा युनायटेड स्टेट्स, दक्षिण कोरिया आणि तायवानचा आहे. हे त्रिकूट जे आहे हे जगातले सेमी कंडक्टरचे निर्माते आहेत. आता जेव्हा हे त्रिकूट
हे खरं तर चीन विरोधी त्रिकूट आहे, तिन्ही देश जर पाहिले तर. बरोबर. पण हे चीन विरोधी त्रिकूट असून सुद्धा यांना त्यांचे ते सेमीकंडक्टर्स जे आहेत ते चीनलाच विकावे लागतात, कारण जो बायर आहे, आता हे झाले सेलर, हे तिघ झाले सेलर. बायरचे जे टॉप 10 बायर्स आहेत जगातले, पहिले 10, त्या पहिल्या 10 पैकी 4 हे चीनी आहेत. अच्छा. ज्या ज्या कंपनीचं नाव घेतलं ती कंपनी बीबीके, शाओमी, त्यानंतर लेनोवो आणि हुआवे. तर या तिघांना जर तुम्ही या गणितातून काढलं, या अर्थशास्त्राच्या या गणितातून तुम्ही जर काढलं, तर हे सेल कुणाला करणार? सेमीकंडक्टर्स. बरोबर. आणि त्यातल्या त्यात तायवान हा पूर्णपणे सेमीकंडक्टरवर अवलंबून असलेला देश आहे. त्याचा सर्वात मोठा त्याचा जो इकॉनॉमिक आउटपुट आहे तो सेमीकंडक्टर्सच आहे. आता या पूर्ण गणितामध्ये भारत कुठेही नाहीये, कारण आपण इतके वर्ष ना मोबाईलचा R&D केलं, स्मार्टफोन्सचा, ना आपण सेमीकंडक्टर्सचा R&D केला आणि मास स्केलवर आपण सेमीकंडक्टर्स बनवले. आता हे जे बनलेलं गणित आहे याचा खेळ बिघडवण्यासाठी आपण हळूहळू तयार होऊ, पण आपण बिघडवणार नाही, त्याच्यामध्ये आपण स्वतःला आतमध्ये हळूवारपणे झोकून देऊ, जेणेकरून जगाची अर्थव्यवस्था त्याच्यामध्ये कोलमडणार नाही. तर ते करण्यासाठी भारत सरकारने गेल्या वर्षीपासून प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह स्कीम्स जवळपास 13 वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये त्याचं अनाउन्समेंट झाली. त्यामध्ये मोबाईल फोनची मॅन्युफॅक्चरिंगसाठी एक वेगळी स्कीम आहे, जिथे सरकार मुबलक सवलती देत आहे आणि रेड कार्पेट एक वेलकम करत आहे विदेशी कंपन्यांचं आणि देशी कंपन्यांचं सुद्धा. आणि त्या व्यतिरिक्त सेमीकंडक्टरसाठी पण एक खूप दूरदृष्टी असणारी एक पॉलिसी आहे, एक नीती आहे, ती गेल्याच आठवड्यात भारत सरकारने अनाउन्स केली आहे. म्हणजे हे सगळं इंग्लिशमध्ये म्हणता वर्क इन प्रोग्रेस असं आहे. आता यामध्ये चीनचा अजून एक मोठा त्याच्याकडे त्याचा जो ऍडव्हान्टेज आहे, त्याच्याकडे हत्यार आहे, ते म्हणजे त्याच्याच दरींमध्ये आणि डोंगरांमध्ये असलेले रेअर अर्थ एलिमेंट्सचे साठे. कुठल्याही इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंगसाठी किंवा सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंगसाठी रेअर अर्थ हे जे एलिमेंट्स आहेत हे फार गरजेचे आहेत. आणि प्राकृतिकरित्या चीन हा खूपच त्यामध्ये संपन्न आहे. तर त्यामुळे चीनला इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग मध्ये एवढा मोठा कंट्रोल घेणं सोपं झालेलं होतं, कारण त्यांच्याच दरी डोंगरांमध्ये हे सगळं अवेलेबल आहे. भारताला तसं नाहीये. भारत उद्या जरी मोबाईल फोन मॅन्युफॅक्चरिंग किंवा सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग आपल्या इथे सुरुवात करेल, पण आपल्या इथे कुठल्याही खाणी उघडणं हे नेहमीच कठीण गेलेलं आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे. हो, बरोबर, करेक्ट. तर तसंच ते आपल्याकडे जमणार नाहीये, तर आपल्याला दूर देशांमधून हे रेअर अर्थ एलिमेंट्स मिळवून घ्यावे लागतील. ते चीनमधून घ्यावे लागतील, ते आफ्रिकेतून घ्यावे लागतील, ते ऑस्ट्रेलियातून घ्यावे लागतील, ते आपल्याच केरळ, तामिळनाडू च्या तटीय क्षेत्रांमध्ये जे अवेलेबल आहे ते करावं लागेल. आंध्र प्रदेश, कर्नाटकामध्ये जे अवेलेबल आहे त्याचं उत्खनन करावं लागेल. हे सगळं कॉम्प्लेक्स गणित आहे, हे तेवढं सोपं नाहीये. आता त्यामध्ये ऑप्पो सोबत करार, आता ऑप्पो 10% शेअर आहे भारतीय मार्केटमध्ये, आणि जर ही प्रणाली आपण वापरली नाही, नाविक ही खूप महाग प्रणाली आहे, आणि ही देशातले फक्त 5 ते 6 मोजकेच देश आहेत ज्यांच्याकडे अशा सॅटेलाइट नॅव्हिगेशन सिस्टम्स आहेत. जर आपणच त्याचा वापर नाही केला तर जगामध्ये कोण वापर करणार आहे? बरोबर. तर येत्या काळामध्ये भारत प्रत्येक मोबाईल फोन मॅन्युफॅक्चररला बंधनकारक करणार आहे की तुम्ही सॅटेलाइट नॅव्हिगेशन सिस्टम हे फक्त भारतातच वापरावं. ऑप्पो, विवो हे सगळे जेव्हा चीनमध्ये ऑपरेट करतील, जेव्हा चीनमध्ये मोबाईल फोन मॅन्युफॅक्चर करतील, ते चीनी जे नॅव्हिगेशन सिस्टम आहे बैदू, त्याचा तो वापर करेल. जर त्यांना अमेरिकेत खप करायचं असेल तर ते अमेरिकेच्या जीपीएसचा वापर करतील. पण आपल्या इथे नाविकचा वापर होणं अनिवार्य आहे. नाही, पण
तो जो म्हणजे ही जी भीती घातली जाते की अशा प्रकारे त्यांनी जर नाविक वापरली तर आपला डाटा चीनकडे जाईल, यात तुम्हाला किती तथ्य वाटतं? हे बघा, आपल्या इथे जवळपास 110 करोड मोबाईल धारक आहेत आणि ही संख्या वाढतच जाणार आहे. प्रत्येका व्यक्तीकडे, प्रत्येका घरामध्ये 4 मोबाईल फोन, जर आपण 4चा आकडा पकडला तर. परिवार आपल्याकडे काही काही अशी आहेत जी मोठी पण आहेत त्यापेक्षा. तर एवढा डाटा आणि त्या डाटाची भीती ही फक्त चीनचीच कशाला असावी, हा प्रश्न जेव्हा उद्भवतो तेव्हा आपण हे पण लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याला इतर देशांवरही आपण कसा विश्वास करायचा. डाटा तर कोणीही चोरून घेऊन जाऊ शकेल. बरोबर. तर चीनवरची जी भीती आहे ती मी समजू शकतो आणि तिकडे दखल घेणं आणि काळजी घेणं तेवढंच गरजेचं आहे, पण त्या भीतीला पण एक सीमा आहे. आता तुम्हाला मी दुसरं एक उदाहरण देतो आणि आणखीन एक जी भीती जी मला वाटते, जी अजून प्रकर्षाने भारतीय मीडियामध्ये कुणीही बोलून दाखवलेली नाहीये, ती म्हणजे 2011 साली रॉयल अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग ही इंग्लंडची एक फार मोठी आणि नावाजलेली संस्था आहे, वैज्ञानिक संस्था आहे. या संस्थेने एक रिपोर्ट काढला होता. 11 म्हणजे आज 10 वर्ष झाली त्या रिपोर्टला. बरोबर. आणि त्यांनी अशा काळात काढलेला जेव्हा ब्रेक्सिट झाला नव्हता. तर तो रिपोर्ट नुसतंच इंग्लंडला लागू नसून तो अख्ख्या युरोपियन युनियनला लागू होत होता. तर त्या काळामध्ये त्या रिपोर्टने लिहिलं होतं की युरोपियन युनियन येत्या काळामध्ये त्याची जी 7 ते 8% अर्थव्यवस्था आहे, जवळपास $1100 बिलियन, बरोबर, त्या काळचे $1100 बिलियन अर्थव्यवस्था जी उमगणार आहे, ती अर्थव्यवस्था कम्प्लिटली अमेरिकेच्या जीपीएस वर अवलंबून आहे. ओके. तर युरोपला अमेरिकेच्या जीपीएस वरच जे डिपेंडन्स म्हणतात ज्याला, बरोबर, जे ओव्हर डिपेंडन्स आहे, त्याची भीती 11 मध्येच वाटायला लागली होती. आणि त्या भीतीपोटी युरोपने मग पुढच्या काही वर्षांमध्ये 11 नंतर स्वतःच नॅव्हिगेशन सिस्टम, ज्याचं नाव आहे गॅलिलिओ, अच्छा, ओके, याची स्थापना केली. आणि आजच्या घडीला युरोपमध्ये अंतर्गत जितक्याही सुविधा आहेत त्या गॅलिलिओवर ट्रान्सफर होत आहेत जीपीएस वरून. आणखीन एक सांगतो मुद्दा, 2019 मध्ये अमेरिकेमध्ये एक नवीन सैन्य दलाची उभारणा झाली. त्या सैन्य दलाचं नाव आहे युनायटेड स्टेट्स स्पेस फोर्स. ओके ओके. तर युएस आर्मी, युएस नेव्ही, युएस एअरफोर्स, नंतर युएस स्पेस फोर्स. आणि या युएस स्पेस फोर्स कडे जीपीएस चा कारभार गेला. ओके. तर उद्या समजा चीन आणि अमेरिकेमध्ये युद्ध झालं आणि चीनी सैन्याने, ज्याला पीपल्स लिबरेशन आर्मी म्हणतो, त्यांनी जर उद्या जीपीएस वर अटॅक केला, त्याचे परिणाम किती दूरगामी होतील. त्याचे परिणाम नुसतेच अमेरिकेवर होणार नाहीत, पण अमेरिकेच्या जीपीएस वर अवलंबून असणारी जितकेही अर्थव्यवस्था जगात आहेत, या सर्व अर्थव्यवस्थांवर त्याचा परिणाम होणार. बरोबर. आणि त्याकरता जसं युरोपने गॅलिलिओवर झेप घेतली, त्यांची स्वतःची, त्यांनी पण आत्मनिर्भरतेकडे पाऊल उचललं, तसंच गेल्या काही वर्षांनी भारतानेही उचललं. अच्छा. तर नाविक जे आता बनून बसलेला आहे त्याचा वापर होणं गरजेचं आहे. आणि त्याचा वापर आता आपण काय करणार, जर आपण असा देश आहोत ज्यांनी पहिले सॅटेलाइट नॅव्हिगेशन बनवलं आणि नंतर आपण मोबाईल मॅन्युफॅक्चरिंग आणि सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग वर गेलो आहोत, ही आपली वास्तविकता आहे. हे खरं तर काम, मोबाईल मॅन्युफॅक्चरिंगचं काम किंवा सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंगचं काम, हे खरं तर 2014च्या आधीच भूतपूर्व सरकारांनी केलं पाहिजे होतं. हा प्रश्न मी उलटा विचारतो, त्यांनी का केलं नाही? त्यांनी जर केलं असतं तर आपल्याकडे एक फाउंडेशन तयार झालं असतं आणि त्या फाउंडेशनवर नाविकचा वापर सरळ सोप्या रीतीने झाला असता. आपल्याकडे स्वतःचे सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरर असले असते, आपल्याकडे स्वतःच्या
इंडिजिनस ज्याला म्हणतात, स्वदेशी मोबाईल फोन कंपन्या असल्या असत्या, पण ते झालेलं नाहीये. जसं नरेंद्र मोदी म्हणतात की तुम्ही सगळी चांगली कामं माझ्यावरच सोपवली तर मी काय करू. बरोबर आहे, अगदी बरोबर. हा तोच प्रकार आहे की, आणि म्हणूनच तुम्ही जर पाहाल तर भारत सरकार आज युद्ध पातळीवर या सर्व क्षेत्रांमध्ये काम करत आहे. आता राहिला प्रश्न चीनी डेटाचा. डेटा उद्या अमेरिकन सुद्धा घेऊन जाऊ शकतात, साऊथ कोरियन सुद्धा घेऊन जाऊ शकतात, युरोपियन सुद्धा घेऊन जाऊ शकतात. त्याच्यावर एकच तोडगा आहे की तुम्ही तुमचा डेटा तुमच्याकडे ठेवावा, तुमच्या देशामध्येच तो डेटा राहावा, ज्याला डेटा रेसिडेन्सी म्हणतात. बरोबर. आणि तुम्ही बनवावे, ज्याच्यासाठी भारत सरकार आणि भारतीय प्रायव्हेट सेक्टर आज कार्यरत आहे. पण हे रातोरात होणारे बदल नव्हे. हे बदल घडायला एक 10 ते 15 वर्षाचा कालावधी जाणार. आणि तुम्हाला अजूनही सांगतो, जेव्हा भारतामध्ये मोबाईल फोन मॅन्युफॅक्चरर येतील तेव्हा बऱ्याच लोकांच्या पोटामध्ये दुखणार आहे. अगदी बरोबर. त्याची 2 उदाहरणं मी साधी सोपी देतो आणि इथे थांबतो मी. कर्नाटकमध्ये कोलारमध्ये गेल्या वर्षी एक प्रोटेस्ट झाला होता, एक निदर्शनं झाली होती विस्ट्रॉन कंपनीच्या अवतीभोवती. बरोबर. या वर्षी आता 10 दिवसांपूर्वी चेन्नई जवळ फॉक्सकॉन नावाची कंपनी आहे. या दोन्ही कंपन्या आयफोन बनवतात. अच्छा, ओके. भारतामध्ये या दोन्ही कंपन्यांमध्ये प्रदर्शनं आणि छोट्या पातळीवर एक चळवळ चालू झाली होती. त्याच्यामध्ये काही चुका लोकल मॅन्युफॅक्चरर्सच्या होत्या, त्यांच्याकडून काही त्रुटी झाल्या वगैरे, आणि त्या क्षमस्व आहेत आणि त्या पुढे त्याच्यावर एक तोडगा काढून पुढे जाऊ शकतो आपण. पण ह्याच्या मागे फॉरेन पॉवर्सचा हात आहे. राईट, खरंय. नक्कीच. तुम्ही जेव्हा अशा क्षेत्रांमध्ये प्रगती करता तेव्हा बऱ्याच मोठ्या देशांच्या पोटात दुखतं. बरोबर. त्या पोटदुखीला तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आणि जेव्हा हा जो ओप्पो आणि इस्रोचा गदारोळ उडतोय, तुम्ही त्या परकीय शक्तींना तुम्ही एक छान पोटदुखी होण्यासाठी एक खाऊ घालताय. बरोबर, खरंय, अगदी. आता मी शेवटचा प्रश्न विचारतो की ओप्पो आणि इस्रो हा करार हा भारताच्या हिताच्या दृष्टीने किंवा भारताच्या नाविक ही जी सॅटेलाइट प्रणाली आहे तिच्या हिताच्या दृष्टीने अतिशय आवश्यक असताना, आणि सगळ्यांना माहिती आहे, म्हणजे माहित नाही असं नाही, काही आर्टिकल्स मी वाचले त्यात ते डावे लेखक म्हणतात की हे बरोबर आहे, हे बरोबर आहे, पण तरी चीनला दिलं म्हणजे चूक आहे. तर हे जे राजकारण होत आहे, या राजकारणाचा केवढा मोठा फटका बसणार आहे आणि त्याचा हेतू काय? फटका मला वाटत नाही बसणार आहे. त्याचं कारण तुम्हाला एक छान उदाहरण सांगतो. तुमचा मोबाईल फोन तुम्ही उघडा, तुम्हाला एखाद्या नव्या ठिकाणी जायचं असेल, तुम्हाला तो रस्ता माहिती नाहीये, तुम्ही काय उघडता? जीपीएस. बरोबर. नेव्हिगेशन सिस्टम. नाही, तुम्ही ऍप कुठला उघडता? जीपीएस. जीपीएस तर ती आतमधली प्रणाली आहे. तुम्ही गुगल मॅप उघडता? गुगल मॅप उघड. बरोबर बरोबर. हा प्रश्न आपण कधी विचारला का ते गुगल मॅप भारतीय आहे का? राईट, बरोबर, खरंय. गुगल मॅप भारतीय नाही आहे. तर गगन प्रणाली किंवा जी भारतीय रेलनी आत्मसात केलेल्या प्रणालीनंतर गेल्या 25 वर्षांमध्ये एक छोटीखानी एक कंपनी, एक छोटीशी कंपनी होती, मॅप माय इंडिया. ती मॅप माय इंडिया बऱ्याचशा, जसं आपल्याकडे पायोनियर म्हणा, केनवूडचे म्युझिक सिस्टम असतात ना गाडीमध्ये बसवण्याचे, तसेच एक छोटेसे टीव्ही सारखे स्क्रीन मॅप माय इंडिया विकत होते आणि ते तुम्ही तुमच्या गाडीमध्ये बसवायचा आणि ते बसवल्यानंतर तुम्ही कुठे आहात, कुठे चाललात वगैरे सगळं दिसायचं. कारण मॅप माय इंडियानी खूप आधी गगन सिस्टम सोबत एक टायअप केला होता इस्रोच्या, आणि त्यांनी ती सेवा उपलब्ध केली होती. येत्या काळामध्ये मॅप माय इंडिया गुगल मॅप्सला टक्कर देणार आहे.
अरे वा. ही भारतीय कंपनी आहे. अच्छा. आणि या कंपनीने आत्ताच म्हणजे परवाच्या दिवशी 21 तारखेला भारतीय स्टॉक एक्सचेंजवर एक इनिशियल पब्लिक ऑफरिंग काढलेलं आहे. आता मी या कंपनीचं एंडोर्समेंट करत नाहीये, पण ही एक बातमी तुम्ही या सर्व घटनाक्रमामध्ये लक्षात घेतली पाहिजे. आणि तो आयपीओ बऱ्यापैकी सबस्क्राईब झालेला आहे. अच्छा. तो आयपीओ आला आहे भारत सरकारच्या आणखीन एका वेगळ्या प्रयत्नांच्या पाठोपाठ, ज्याचं नाव आहे ड्राफ्ट नॅशनल जिओस्पेशियल पॉलिसी. अच्छा. इंग्रज काळापासून आपल्या बऱ्याचशा ज्या पुरातन झालेल्या अगदी रांजलेल्या गांजलेल्या काही नीती आहेत, त्या नीतींची जी सुधारणा आहे, रिफॉर्म्स आहेत, त्यापैकी हा एक रिफॉर्म आहे. भारत सरकारने इंग्लंड सरकारच्याच जे त्यांचं जे मत होतं की भारतीयांपर्यंत भारताचे मॅप्स, भारताचे नकाशे पोहोचू नये, ह्याच्यासाठी इंग्रज सरकार प्रयत्नशील होती. आणि हे आपल्या इंडिपेंडन्स नंतर, स्वातंत्र्यानंतर भारत सरकारलाही बरेच वेळ लक्षात आलं नव्हतं की हा खूप एक ऑब्स्ट्रक्टिव्ह नीती आहे. तर त्या नीतीमध्ये फेरबदल झालेला आहे आणि त्या फेरबदलामुळे बऱ्याचशा अशा कंपन्या जिओ स्पेशल सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणार आहेत. आता हे जिओ स्पेशल सर्व्हिसेस कुठे प्रोव्हाइड होणार? तुमच्या गाड्यांमध्ये लागणार, तुमच्या मोबाईल फोनमध्ये येणार. तर गुगल मॅप्सच्या ऐवजी जर तुम्ही उद्या मॅप माय इंडिया वापरायला लागाल तर त्यात गैर काय आहे? गुगल ही आज जगामध्ये सर्वात बलाढ्य कंपनी झालेली आहे, ती मोनोपोलीमुळे. बरोबर. त्याच्या मोनोपोलीला दुसरी इतर अमेरिकन कंपन्या चॅलेंज करतील तेव्हा करतील, पण भारतामधून तो चॅलेंज का निर्माण होऊ नये? बरोबर. तो चॅलेंज तो फक्त भारतापुरताच सीमित असावा, ठीक आहे, काही काळासाठी, पण तो चॅलेंज तयार तर व्हावा. तो चॅलेंज तयार होणं गरजेचं आहे. आणि जर मॅप माय इंडियाला जर भारतीय मोबाईल फोन्सवर जायचं असेल तर त्या मोबाईल फोन्सला नाविक सिस्टम सोबत कम्पॅटेबल होणं गरजेचं आहे. अच्छा. ओके. बरोबर. नक्कीच. हो. पण म्हणजे आता मी कन्क्लूड करतो या सगळ्या एपिसोड की ओप्पो आणि इस्रो यांच्यामधला हा जो करार हा लिमिटेड चीन द्वेष म्हणून पाहिला जाऊ नये, तर भारतीय नेव्हिगेशन सिस्टीम नाविक आणि भारतीय मोबाईल निर्मितीला चालना असं म्हणून बघितलं गेलं पाहिजे. बरोबर आहे? मी तर म्हणतो जर चीन द्वेष आहेतच तर तुम्ही नाकावर टिचून तुम्ही स्वतःचे मोबाईल फोन मॅन्युफॅक्चरर बनवावे. नाकावर टिचून तुम्ही करून दाखवावं जगाला की आम्ही पण करू शकतो, आणि मग तुम्ही चीनी कंपन्यांना बाजूला करू शकता. नक्कीच नक्कीच. भूतकाळामध्ये एरिक्सन नावाची कंपनी होती जिने पहिल्यांदा भारतामध्ये मोबाईल आणले. सोनी नावाची कंपनी होती जिने मोबाईल आणले. हा ज्या काळामध्ये आपण सीडीएमए फोन आणि जीएसएम फोन ह्याच्यामध्ये आपण बदल आपल्याला फरक माहिती होता, त्या काळातल्या या घटना आहेत 2Gच्या वेळेसच्या, 2G आणि 2Gच्या आधीच्या. तर हे द्वेष नाकावर टिचून आपण प्रगती करून दाखवावा, मी या विचारांचं आहे. म्हणजे द्वेषाचं रूपांतर भीतीमध्ये आणि भीतीचं रूपांतर आपल्याच पाय छाटण्यामध्ये त्याचा काही अर्थ होत नाही. आपलीच प्रगती खुंटते. आपल्याला आपली प्रगती खुंटून भीती करायची नाहीये कुणाची. जर भीती आहे, कुणाकडून खतरा आहे, तर तो आहे, त्याला सामोरं जावं लागेल आणि त्या खतऱ्याला तिथल्या तिथेच तुम्हाला संपवावं लागेल. पण त्यासाठी तुम्ही तुमची प्रगती खुंटवू शकत नाही, ती थांबवू शकत नाही. बरोबर. म्हणजे स्वामी विवेकानंद जसं म्हणतात की अराइज, अवेक अँड स्टॉप नॉट टिल युअर गोल इज रीच्ड. तसंच. अगदी डेफिनेटली. एक छोटंसं उदाहरण म्हणजे चैतन्यजींनी जे सगळं सांगितलं त्याबद्दल एक छोटंसं उदाहरण देऊन हा विषय हा एपिसोड थांबवतो. तर उदाहरण असं की मी कोकणातला आहे आणि कोकणात बऱ्यापैकी गरिबी आहे. म्हणजे आपल्याला माहिती आहे कोकणी माणूस हा काही सदन नसतो, पण आज कोकणात जर तुम्ही गेलात तर त्या कोकणात मध्ये जो गावकरी, जो शेतकरी आहे, त्याच्या हातात तुम्हाला ओप्पो आणि विवोच दिसतो, बाकी फोन दिसत नाही. तर ही परिस्थिती आज भारताची आहे. जर चीनी कंपन्या
आणि त्याचंही चुकलं नाही, कारण त्याला जर स्वस्त भावामध्ये त्याच्या अपेक्षित असलेले जर मोबाईल फोन जे स्मार्टफोन म्हटले जातात जर मिळत असतील तर तो बिचारा दुसरीकडे का जाईल आणि त्याने तितके पैसे का खर्च करावे. तर चैतन्यजीने जे सांगितलंय की चिनी द्वेष करायचा असेल तर तो नाटकावर टिचून स्वतःचे मोबाईल निर्माण करून करा आणि मग चिनी कंपन्या आपोआप बाहेर जातील. लोकही जे सर्वसामान्य, मी लोक नाही म्हणत पण मी सर्वसामान्य हा उल्लेख मुद्दाम करतो की तो जो सर्वसामान्य आहे त्याच्यामध्ये देशभक्ती ही अधिक जाज्वल्य असते. हा माझा अनुभव आहे. आणि त्याला जेव्हा हे पर्याय त्याच्या ऐपतीनुसार मिळतात तेव्हा तो चिनी कंपन्यांकडे फक्त झागमग म्हणून बघणार नाही. मग त्यांनी कितीही जाहिराती कराव्यात तो त्यांचे फोन घेणार नाही. फक्त त्याला त्याच्या पैशाच्या रिक्वायरमेंट मध्ये त्याला फोन जर मिळाले किंवा त्याच्याकडे जेवढे पैसे आहेत तो खर्च करू इच्छितो त्या किमतीत त्याला त्या तुलनेचे बरे एक दोन अंश खाली असतील चालतील पण त्या तुलनेचे फोन मिळाले तर तो निश्चितच भारताचे फोन विकत घेईल. आणि मग आपण हे प्रश्न विचारू शकतो की बाबा इस्रो आणि ओप्पोचा करार का. तोपर्यंत आपण आपली प्रगती रोखू शकत नाही, जे चैतन्यजींनी सांगितलं. आणि या ठिकाणी मी थांबतो. चैतन्यजी नमस्कार, तुम्ही या चॅनलवर आलात त्याबद्दल आपले खूप खूप आभार. मित्रांनो, लक्षवेध 2020 हा चॅनल असेच नवीन नवीन विषय, नवीन नवीन मुद्दे घेऊन येतो, त्याच्यावर सखोल चर्चा करतो. या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.